जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीम दशक समास 8वा अंतरात्मा विवरण नाम श्रीराम समर्थ। आदि वंदू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी म्हणजे आता सर्व विश्वाचा करता आणि सर्व देवांचा जो देव त्याला आधी वंदन करूया। श्रोते हो, कुणीतरी त्या देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा। पहा, समर्थांनी भीम दशक या दशकात महंतांच्या एकूण व्यक्तिमत्वांचा खास करून त्यांच्या आंतरिक विकासाचा अभ्यास आपल्याला सांगितलेला आहे आणि तो आपण अभ्यास करत आहोत। अंतरात्मा विवरण हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। मागील समासामध्ये चंचल नदीची संकल्पना समजून घेताना सामान्य जीव भवप्रवाहात कसा वाहत जातो आणि महंत सद्गुरु कृपेनं मायारूपी गंगेच्या उगमापर्यंत जात परब्रह्मा स्वरूपाशी कसा एकरूप होऊन जातो याचं आपण चिंतन केलं। चंचल नदीचं कर्तृत्व कोणाचं, दृश्य जगतात घडणाऱ्या अनंत घटना घडवणारा कोण, असे प्रश्न निर्माण होऊ शकतात। यावर उत्तर शोधण्याचा अनेकांनी हर तऱ्हेनं प्रयत्न करून पाहिला। प्रश्नांची उकल शोधण्याची प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका असते, विचार असतो। मनुष्याच्या बुद्धीची झेप जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत तो स्वतःचे अनुभव पणाला लावत विश्वातील कर्तेपण कुणाचं याचा शोध घेत राहतो। ईश्वराला न मानणारी मंडळी विश्वाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतात। वैज्ञानिक सिद्धांत कार्यकारण भाव यानुसार दृश्य जगताचं कार्य चालतं असं ते मानतात। पण सिद्धांताच्या मागं असणाऱ्या मूळ द्रव्याची घटकांची निर्मिती कोणी केली हा प्रश्न शिल्लकच राहतो, तो उरतोच। इथं विज्ञान थांबतं। या प्रश्नाचं नेमकं उत्तर मात्र कुणाकडेही नसतं। वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यकारण भाव त्या भावावर बेतलेला असतो, तो देहाधिष्ठित असतो, देहबुद्धीवर आधारलेला असतो। त्या दृष्टीनं सृष्टीतील कर्तेपण देहाकडे जातं। एक साधं आपण उदाहरण पाहूया। आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, ते अंतर आपण चालत किंवा गाडीनं पार करू। इथं चालणारा किंवा गाडी चालवणारा मीच म्हणजे देह आहे, दुसरं कुणीही नाही। मी जायचंच ठरवलं नाही तर ती क्रिया घडणारच नाही असं आपण समजतो। अशा रीतीनं विश्वात घडणाऱ्या अनंत छोट्या मोठ्या कार्याचं कर्तेपण देहबुद्धीचा मनुष्य स्वतःकडे घेत असतो। मात्र ज्यांनी या विश्वाचं रहस्य जाणले असे संत कर्तेपण परम सत्तेकडे देतात। समर्थ राम करता आहे असं म्हणत इतर संत कर्तेपण श्रीकृष्ण, श्री शंकर, माता जगदंबा अशा नावानं पण ईश्वरीय सत्तेकडेच सोपवतात। ही ईश्वरीय सत्ता म्हणजे काय या भानगडीत सामान्य मनुष्य पडत नाही आणि तसं पडूही नये, कारण संत सांगतात त्यावर आपला दृढ विश्वास असणं हे सद्भाग्याचं लक्षण आहे। तथापि देहभावाला शरण गेलेल्या बुद्धिवादी मंडळींकडून तर्काधिष्ठित अशी काही विधानं येतात की त्यामुळं सामान्य जीव
संत वचनांकडे संशयानं पाहायला लागतो. समर्थांनी, सद्गुरूंनी ज्या रामाला सारं कर्तेपण बहाल केलं तो राम आहे तरी कोण असा प्रश्न आला तर त्यावर आपण राम म्हणजे कौशल्याचा पुत्र, अयोध्येचा राजा असं सांगू. देहबुद्धीच्या पातळीवरून दिलेलं हे उत्तर बरोबरही आहे, कारण विश्वाचा कर्ताही कुणी देहधारी असावा ही आपली धारणा अगदीच चुकीची आहे असं नाही. पण मग हा राम म्हणजे नक्की कोण, त्याला कोणी निर्मिलं यावर मात्र आपण निरुत्तर होतो. कर्ता करविता राम असं संतांनी सांगितलं ते अनुमानाच्या आधारे नाही तर रोकडी प्रचिती घेऊन वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी फापट पसारा न मांडता त्यांनी आपल्याला संक्षेपानं राम करता असं सांगितलं इतकंच. पण राम म्हणताच धनुर्धारी राम, अयोध्या नरेश राम, जानकीपती राम अशीच त्याची रूपं आपल्या नजरेसमोर येतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या विविध अंगांनी रंगांनी प्रभू राम दर्शन देत असतो किंवा प्रभू रामाचं अंतरंगात एक प्रतिबिंब उठत असतं. पण श्रेष्ठ संतांनी देह बंधनातून सोडवणारा माझा राम मला कळला तो केवळ गुरुकृपेमुळं, सद्गुरु कृपेमुळं असं सांगितलेलं आहे. या रामाचं स्वरूप कसं असतं, तो गुण रूपानं आपल्यात असेल नसेल कारण ते जाणण्या इतपत आपली कदाचित तयारी झालेली नसते. शरयूमध्ये रामानं देह अर्पण केला पण त्याची सत्ता मात्र आजही आहे हे निश्चितच खात्रीपूर्वक, आणि ती पावलोपावली जाणवतेही. संतांनी त्याची सत्ता खऱ्या अर्थानं जाणलेली असते. त्या सत्तेचं स्वरूप समर्थ या समासातून आपल्यासमोर ठेवत आहेत. आतापर्यंत आपण वैज्ञानिक, देहभाव, संत अशा पातळीवरून रामाच्या सत्तेचा विचार समजून घेतला. अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीनं रामाचं कर्तेपण जे संतांना आपल्याला सांगायचं आहे ते सद्गुरु कृपेच्या मदतीनं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आत्मा निर्गुण निराकार आहे असं श्रुती वचन आहे. निर्गुण निराकार असल्यामुळं तो कर्म करू शकत नाही, ज्याच्याकडे कर्तेपण नाही असं हे आत्मस्वरूप ब्रह्मांडाला व्यापून आहे. विश्वाचं कर्तेपण संतांनी रामाकडे दिलं खरं, परंतु ज्या निर्गुण निराकार आत्मस्वरूपाचा अभ्यास आपण ज्ञान दशकापासून करत आलेलो आहोत तेच आपलं स्वस्वरूप आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेच निर्गुण निराकार परमतत्व कर्तेपण स्वतःकडे कसं घेतं हा प्रश्न पडू शकतो. ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करताना श्रुती असंही सांगते, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. ब्रह्मस्वरूपाकडं कर्तेपण नाही असं म्हणेपर्यंत त्या निर्गुण तत्वाचं कर्तेपण दिसू लागतं आणि ते शोधायला जावं तर सगुणाचा पूर्ण लय झाल्याखेरीज त्याच्याशी तद्रूप होता येत नाही. अशी एक विलक्षण स्थिती साधनेच्या सूक्ष्म पायरीवर असताना एका साधकाला जाणवते. ब्रह्मस्वरूपाचं अकर्तुम निर्गुण निराकार निश्चल रूप जे संतांनी अनुभवलं तेच त्यांनी राम या कर्तुम स्वरूपात या चराचर सृष्टीत पाहिलं. आत्मस्वरूपाच्या ज्या 3 पायऱ्या समर्थांनी या समासात सांगितलेल्या आहेत त्या अशा आहेत: आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. आपल्या देहात वास करणारा तो आत्मा. देहबुद्धीची मंडळी कर्तेपण स्वतःकडे घेतात खरं, पण विचार केला तर असं आढळून येतं की जिथं पुढच्या क्षणाची आपल्याला खात्री देता येत नाही
अशा देहाचा चालक कुणीतरी वेगळाच असला पाहिजे. देहात राहून श्वासोच्छवास करणारा, अन्नाचं पचन करवून रक्ताभिसरण सुरळीत ठेवणारा देहात कुणीतरी आहे. म्हणूनच हा देह चालत आहे. या देहाला किती काळ चालवायचं हे आपल्या नाही तर त्याच्याच हातात आहे. त्यामुळं मी करता हा भ्रम असून एक अनामिक शक्ती जीवाकडून कार्य करून घेत असते. त्या शक्तीलाच संत अंतरात्मा असे म्हणतात. तो पिंडात असतो तेव्हा त्याला आत्मा किंवा जीवात्मा असं म्हणतात. ब्रह्मांडाला आपल्या चैतन्य शक्तीनं क्रियाशील ठेवणारा ब्रह्मांडाचा आत्मा म्हणजे अंतरात्मा होय. विश्वाला पुरून उरलेला, ब्रह्मांडाच्या पलीकडं असलेला निर्गुण निराकार, ज्याचा आदी अंत सापडत नाही, असा तो परमात्मा होय. जीवात्मा, अंतरात्मा व परमात्मा ही ब्रह्मस्वरूपाची कर्तुम, अकर्तुम, अन्यता, कर्तुम अशी तीन वलय आहेत. या तिन्हीमध्ये यत्किंचितही भेद नाही. संत ज्याला राम असं संबोधतात तोच जीवात राहून कार्य करतो, तोच ब्रह्मांडालाही शक्ती पुरवतो आणि तोच ब्रह्मांडाच्याही पलीकडं म्हणजेच सर्वत्र व्यापून उरला आहे. अशा रामाचं अर्थातच अंतरात्म्याचं कौतुक समर्थ या समासातून वर्णन करत आहेत. ज्याच्या सत्तेशिवाय कशाचंच अस्तित्व असू शकत नाही अशा राम स्वरूपाला वंदन करताना समर्थ म्हणतायत, आदी वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, ज्याचे भजनी प्रवर्ता कुणीतरी. तेने विन कार्य चले, पडले पूर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी. म्हणजे त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. गळून पडलेले पानही त्याच्या सत्तेशिवाय हलवू शकत नाही. त्याच्या सत्तेनंच सर्व त्रिलोक्यातील कार्य चालते. पहा, हरिहर ब्रह्मादिक सकळांचा देव, सकल घटकांचा, सकल घटनांचा करता असणाऱ्या अंतरात्म्याला भजून त्याचं ज्ञान संपादन करण्याचा आपण प्रयत्न करूया. ज्याच्याशिवाय कुठलंच कार्य घडून येत नाही. झाडाचं पडलेलं साधं पान देखील ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. ज्याच्या चैतन्यानं त्रैलोक्याचं चलनवलन होत असतं, असं हे अंतरात्म्याचं स्वरूप आहे. त्याला स्मरून त्याच्याच कृपेनं त्या चैतन्य शक्तीला आता आपण समजून घेऊया. सृष्टीला चेतना पुरवणाऱ्या सकळांचा देव, विश्वाचा कर्ता असणाऱ्या अंतरात्म्याचं चिंतन आपण करत आहोत. समर्थ अंतरात्म्याचं कौतुक करताना आत्मारामाच्या आरतीत म्हणतात, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गीत गाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. होळीला, रंगपंचमीला रंग खेळल्यानंतर चेहरे रंगबिरंगी होऊन जातात. त्यामुळं नित्य परिचयाचा चेहराही चटकन ओळखू येत नाही. तसं विश्वामध्ये या अंतरात्म्याची होळी निरंतर सुरू असते. एकच एक अंतरात्मा अनंत रंगांनी नटतो, म्हणजेच अनंत देह धारण करतो. खेळ मांडून आपल्या बरोबरच त्या खेळाचा आनंद लुटतो. अंतरात्माच त्याच्या शक्तीनं प्रत्येकाला नाचवतो, त्याच्याकडून कार्य करून घेतो, भोग उपभोगतो. या सर्व त्याच्याच नाटकलीला आहेत असं समर्थ सांगतायत. विश्वाचा करता धर्ता तोच असून सर्वांना तो
अंतर्बाह्य व्यापून आहे. मात्र जीव म्हणूनच आपणच प्रत्येकाला वेगळं मानतो, वेगळेपणानं पाहतो. त्यामुळं नित्य आपल्यासोबत असलेला अंतरात्मा आपण ओळखू शकत नाही. समर्थ पुढं सांगतायत, तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तुक. म्हणजे तो देव दानव मानव यांचा, तसेच चार खानी चारी वाणी यांचा प्रवर्तक असून त्याला सर्वांचा अंतरात्मा असे म्हणतात. पहा, एकात आहे एकात नाही असा भेद अंतरात्मा करत नाही. तो सर्वांचा आहे. देव दानव मानव या सर्वांमध्ये तो आहे. देव सत्वगुणी म्हणून त्यांना चैतन्य प्रदान करायचं, दानव तमोगुणी म्हणून त्यांना अव्हेरायचं, तर मानव रजोगुणी म्हणून त्यासाठी वेगळी व्यवस्था, असा दुजाभाव अंतरात्म्याकडे नसतो. सर्वांना तो सारखी चेतना देत असतो. त्याची समत्व बुद्धी रामायणातील एका प्रसंगातून दिसून येते. रावण वध झाल्यानंतर देवतांनी रामावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. देवराज इंद्र अभिनंदन करण्यासाठी रामासमोर समक्ष उपस्थित झाले. तेव्हा रामानं त्याला वानरांना जिवंत करण्याची विनवणी केली. त्याच्यावर इंद्र मनोमन हसला आणि विचार करू लागला, राम तर समदर्शी आहे, मग त्यानं फक्त वानरांनाच जिवंत करण्याचं का बरं सांगावं, राक्षसांना का नको. गंमत पहा, अहंतेपोटी इंद्र स्वार्थ देखील विसरला. राक्षस जर जिवंत करायचं म्हटले तर पुन्हा युद्ध, पुन्हा इंद्रपद धोक्यात. पण रामाला कमी ठरवण्याच्या, खुज ठरवण्याच्या असूयेपायी तो ही बाब विसरून गेला. असो, राम तर सर्वज्ञ आहे. त्यानं इंद्राच्या मनातील विचार ओळखला आणि स्मित हास्य करत म्हणाला, हे देवराज, युद्धात लढताना वानरांची पाठ माझ्याकडे होती, ते मला सन्मुख नव्हते. त्यामुळं युद्धात त्यांना वीरगती जरी प्राप्त झाली असली तरी मोक्षाचा दरवाजा त्यांना बंद होता. राक्षस मात्र मला सन्मुख होते. त्यांचा देह पडताना माझं दर्शन त्यांना झाल्यामुळं ते निजधामी गेले. वानरांनाही मला निजधामी घेऊन जायचं असल्यामुळं त्यांना जिवंत करण्याची मी विनंती केली. यात दुजाभाव तो कुठला. असं हे रामाचं दया सिंधुत्व. विश्वामध्ये जे जे सजीव आहेत, मग ते जारज असतील, अंडज असतील, स्वेदज किंवा उद्भिज असतील, त्या सर्वांचा प्रवर्तक अंतरात्माच आहे. वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा या चत्वार वाणींना चेतना देणाराही तोच आहे. सर्व जीव मात्रांना स्व उद्धाराची समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या अंतरात्म्याची थोरवी वर्णन करताना समर्थ पुढे सांगतात, तो एकलाची सकळांगठी, करी भिन्न भिन्ना राहटी, सकळ सृष्टींची गोष्टी किती म्हणून सांगावी. म्हणजे तोच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करवितो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्या योगेच, त्याच्यामुळेच होत असल्यामुळे किती म्हणून त्याचे वर्णन करणार. पहा, सर्व प्राणीमात्रांच्या ठायी तोच वास करतो. त्याच्या क्रियांमागं त्याचीच प्रेरणा असते. म्हणूनच सर्व संतांनी राम करता हे पालुपद आळविलं. मात्र आपल्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींना अंतरात्मा म्हणजे कल्पना विलास वाटतो. ब्रह्मांडाला
ऊर्जा पुरवणारा सूर्य आपल्याला हायड्रोजनचा विस्फोट वाटतो, जो अनादी काळापासून या विश्वाचं भरण पोषण करतोय, सृष्टीचं सृजन करतोय. त्या सूर्याच्या शक्तीमधील अंतरात्म्याच्या चेतनेचं तेजस्वी रूप आपल्या सामान्य बुद्धीला समजत नाही. याचं कारण ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगिती. म्हणजे असा जो सर्वांचा अंतर्यामी, गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर असे म्हणावे. त्याच्या योगेच, त्याच्यामुळेच थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. ऐसा जेने ओळखिला तो विश्वभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. म्हणजे अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मारामच बनतो तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे घबाड सिनावे नलगेची काही. म्हणजे सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करावे, तेव्हाच अचानक वर्म कळून येते. आत्मस्वरूप आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाहीत. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळोन राहे समाधाने. म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपानुभव येईपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाच असतो. बहुतेक लोक अल्प स्वल्प ज्ञानाचेच समाधान मानतात किंवा अल्पज्ञानानेच समाधान मानतात. पहा, अंतरात्मा गुप्त राहून सर्व कार्य करून घेत असतो. इतक्या जवळ म्हणजे अंतरंगात राहून आपल्याशीच नाटक लीला खेळत असूनही आपल्याला तो उमजत नाही. त्याला ओळखण्यासाठी बुद्धीचा वापर यथातथाच होतो आणि अल्पसे ज्ञान झालं की जीव तेवढ्यावरच समाधान पावतो. मग अंतरात्म्याला जाणायचं कसं? तर्कानं, बुद्धीनं अंतरात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केल्यावर आपली गत त्या 4 आंधळ्यांसारखी होते. हत्तीला स्पर्श करून त्याचं वर्णन करण्यास 4 आंधळ्यांना सांगितलं गेलं. एकानं हत्तीच्या पायाला स्पर्श करून हत्ती खांबासारखा असल्याचं सांगितलं. इतर तिघांनी एकमेकांना सोंड, शेपूट, कान अशा एकेका अवयवाला स्पर्श करून त्याप्रमाणे हत्ती असावा असं सांगितलं. मात्र ते सारे अवयव मिळून हत्ती म्हणजे एक बलाढ्य प्राणी आहे याचं ज्ञान त्यापैकी कुणालाच झालं नाही. अंतरात्म्याला जाणण्याच्या बाबतीत आपलंही काहीसं तसंच होतं. आपण स्वतःला ज्ञानी म्हणवितो, पण आपलं ज्ञान हे बुद्धी प्रामाण्यावर आधारलेलं असतं. वाचून ऐकून जितकं समजलं तेवढाच ईश्वर असावा असं आपल्याला वाटतं. म्हणजे परमार्थ चक्षूंच्या अनुषंगानं विचार करायचा म्हटल्यास आपण अंधच आहोत. कारण आपण आपल्या कल्पनेप्रमाणे अंतरात्म्याला संकुचितपणाने जाणतो. ते काही खरं आत्मज्ञान नसतं. त्याची खरी ओळख पटण्यासाठी काय करावं हे सांगताना समर्थ लिहितात. समर्थांनी मगाशी सांगितलेल्या ओवीप्रमाणे अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे घबाड सिनावे नलगेची काही. आणि आरे आरे हे पाहिलेची पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा. म्हणजे समर्थांना म्हणायचे, अरे बाबांनो, असे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा.
पूर्वी त्या संबंधी वाचलेले असले तरी परत परत वाचून चिंतन करा. म्हणजेच दृश्य जगाचं विश्लेषण करत करत सूक्ष्मापर्यंत गेल्यास अंतरात्म्याचं गूढ आपसुकच उकलतं. त्याचं वर्म एकदा का गवसलं की त्यासाठी पुन्हा श्रम करावे लागत नाहीत. गुरुकृपेनं अंतरात्म्याची ओळख पटली की एकाएकी सृष्टीतील साऱ्या गूढ रहस्यांची किल्लीच जणू आपल्या हाती येते. मात्र अंतरात्म्याचा आवाका प्रचंड असल्यामुळं आपली बुद्धी तर्क कमी पडतात. त्यासाठी सतत वाचन मनन चिंतन करत राहावं. स्वतःशीच प्रश्नोत्तर करत त्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न चालू ठेवावा. इतकं करूनही अंतरात्म्याला संपूर्णपणे जाणलं असं कधीही होत नाही. अंतरात्मा केवळा कैसा पाहणाराची कोण दशा देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे. म्हणजे अंतरात्मा केवढा आहे, त्याचे स्वरूप काय, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते याबद्दल ज्याने जेवढे ऐकले किंवा पाहिले असेल तेवढेच तो सांगतो. उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास नवचे पुरविले प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. म्हणजे उदंड ऐकले आणि पाहिले तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्म्यास कसा जाणणार. पहा, ब्रह्मांडापुरतं अंतरात्म्याला जर आपण सीमित करून ठेवलं तर त्याला लटकेपणा दिल्यासारखं होईल. त्याचं कर्तृत्व ब्रह्मांडाच्याही पलीकडं आहे. आपण अंतरात्म्याचं कितीही चिंतन केलं, महती गायली तरी त्याला समग्रपणे सांगण्यासाठी आपली वाणी कल्पनाशक्तीच अपुरीच पडते. जोपर्यंत मी शिल्लक आहे तोपर्यंत अंतरात्म्याचं आकलन होणं शक्य नाही. अशक्य अशी गोष्ट आहे. अवघ्या ब्रह्मांडाची चेतनाशक्ती असलेला विश्वाला व्यापून असलेल्या अंतरात्म्याचं चिंतन आपण करत आहोत. दृश्यातील यच्चयावत घटनांचा तोच करता करविता आहे. सृष्टीला केवळ त्याचंच अधिष्ठान आहे असं असूनही आपण त्याला जाणू शकत नाही. कारण आपल्या बुद्धीची फुटपट्टी त्याला ओळखण्यास फारच तोकडी पडते. अशा अंतरात्म्याला त्याच्याशी तदाकार होऊनच जाणता येऊ शकतं, एकरूप होऊनच जाणता येऊ शकतं. त्याला जाणण्याचं रहस्य आपल्या समोर उघड करताना समर्थ सांगतात. पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवरता विवरता उरेना देवा वेगळा. म्हणजे अंतरात्मा हा चंचळ अपूर्ण असल्यामुळे तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही. पण हे कळत नाही कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो तो मग देवापासून वेगळा उरतच नाही. तो एकरूप होऊन जातो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाहीतरी व्यर्थची सिनावे खटाटोपे. म्हणजे जो याप्रमाणे एकरूप होतो, विभक्तपणे उरतच नाही, त्यालाच भक्त म्हणून घेणे शोभते. याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे प्रयत्न करावे तो केवळ शीनच होय. पहा किती सुंदर समर्थांनी विवरण केलेलं आहे या ठिकाणी. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे अशी भक्तीची व्याख्या आपण नवविधा भक्ती नामक दशकात अभ्यासलेलीच आहे. भगवंतापासून काकणभर जरी विभक्तपण आलं तर भक्त म्हणून शोभून दिसत नाही. भगवंतापासून वेगळं असणं म्हणजे विभक्त. देवाहून वेगळं राहून जे जे म्हणून आपण करू ते सारं व्यर्थ जातं. परमार्थ स्वरूप निश्चळ
निराकार असल्यामुळं त्याच्याकडे कर्तृत्व भाव नाही, मात्र विश्वाचा संचालक असणाऱ्या अंतरात्म्याकडं कर्तेपण आहे. हे आतापर्यंतच्या चिंतनातून स्पष्ट झालेलंच आहे. दृश्याचा आधार असलेल्या या अंतरात्म्याला जाणण्याची, तसंच निश्चळ परमात्मा आणि चंचल अंतरात्मा यांच्यातील भेद संपुष्टात आणण्याची शक्ती आणि युक्ती आपल्या अंतरंगातच आहे. तेव्हा हे विभक्त असणं म्हणजे नेमकं काय? अंतरात्म्याला जाणण्यासाठी आपली मनोअवस्था कशी असायला हवी यावर आपण थोडासा विचार करूया. विभक्त होण्याचं मूळ कारण म्हणजे कर्तेपणाचा भाव. कर्तेपण स्वतःकडे घेतल्यामुळं आपण भगवंतापासून विभक्त होतो, वेगळं होतो. इथं कर्तृत्व आणि कर्तेपण यांच्यात गल्लत मात्र करता कामा नये. कर्तेपण ईश्वराचं आहे याचा अर्थ कर्तृत्वाला, पुरुषार्थाला परमार्थात स्थानच नाही असं अजिबात नाही. संतांची चरित्र त्यांच्या परमोच्च कर्तृत्वाची गाथाच होत, परंतु आघात कर्तृत्व घडत असताना त्यामध्ये स्वकर्तेपणाचा लवलेशही नसणं हे भक्ताचं लक्षण आहे. भगवंताची उपासना करताना आपण उपास तपास करतो, देह कष्ट सोसतो, पण हे सर्व करताना मी करतोय हा सात्विक अहंकारही आपण जपतो. तो अहंकारच आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतो, विभक्त करतो. या उलट एखादा शेतकरी किंवा मजूर दिवसभर राबत असतो, जपजाप्य करायलाही त्याच्याकडे वेळ नाही, पण कामाला सुरुवात करण्यापूर्वी तो दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहत, भगवंता हे काम करायला तूच बळ देणार आहेस, जशी तुझी इच्छा असेल तसं त्याचं फळ मी गोड मानून घेईन अशी प्रार्थना करून दिवसभर कामात जरी राहिला तरी त्याची ती कर्मपूजा केवळ देहानं केलेल्या उपास तपासापेक्षाही केव्हाही श्रेष्ठच ठरते. कर्म मंदिरातील भगवंताला दिलेलं अधिष्ठानच त्या मजुराला, शेतकऱ्याला भगवंताशी जोडून ठेवतं. कर्तेपण भगवंताकडे देऊन त्याच्या इच्छेत राहणाराच खरा भक्त म्हणून शोभून दिसतो. मी आधारित मनाची अवस्था संपूर्णपणे पालटणं हे अंतरात्म्याला जाणण्याचं सूत्र आहे. मी कर्ता नसून रामाच्या हातातील बाहुलं आहे. ही भूमिका जर पक्की असेल तर अंतरात्म्याची अनुभूती घेण्याचा क्षण फार दूर राहत नाही. परंतु अशी गोड अनुभूती घेण्यापासून माझा मीच स्वतःला रोखून ठेवत असतो. कारण मी जर रामाच्या हाताचं बाहुलं झालो तर माझ्या देहाची सुखदुःख त्याच्या इच्छेवर कशी सोपवायची ही विवंचना, ही मनात असलेली शंका आपल्याला मागं खेचत राहते. सर्व काही भगवंत करतो, देह प्रारब्धावर सोडला आहे हे म्हणणं सोपं आहे, पण त्याची फळं सोसण्याची आपली मानसिक तयारी झालेली असते का हा खरा प्रश्न आहे. उलट कर्मफल मनाजोग कसं होईल हे आपण पाहत असतो. अर्थात त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, विवेक यांची जोड देण्यात गैर काहीच नाही. पण बऱ्याच वेळा कर्मफल अनुकूल होण्यासाठी मंत्रतंत्र, ज्योतिष यासारख्या मार्गाचा अवलंब केला जातो. हे योग्य नव्हे, कारण प्रारब्ध भोग कुणालाही चुकत नसतात. जेव्हा परमात्मा सगुण देह धारण करून अयोध्येत जन्मास आला तेव्हा त्यालाही वनवासात जावं लागलंच ना. ते त्याचं प्रारब्धच होतं. कर्मफळ भगवंताची इच्छा म्हणून सहजतेनं स्वीकारता यायला हवं. कर्मफल बदलण्याच्या माग लागलं की आपण भगवंतापासून विभक्त होऊ लागतो. देहबुद्धीच्या कचाट्यात सापडून अंतरात्म्याचं कर्तृत्व साफ विसरून जातो.
असं होऊ नये म्हणून एक करावं. आपल्या जीवनातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वात घडणाऱ्या घटनांचा करता तो ईश्वर आहे ही कुणगाठ मनात पक्की करावी. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घटना घडतच असतात. त्या सर्वांमागचा स्रोत साक्षी भावानं असणारा तो अंतरात्माच असतो हे नीट समजून घ्यावं. त्याच्याशी अखंड संलग्न राहता आलं तर साधनेचा खटाटोप करावा लागतच नाही. करता मी नसून तो आहे, मी केवळ निमित्त आहे, ही सुलभ भावनाच समाधानाचा लाभ मिळवून देते. कुणाला उद्योगपती, कुणाला करोडपती, तर कुणाला नामवंत शास्त्रज्ञ, खेळाडू व्हायचंय. मात्र अशा उपाधींच्या मागं लागून अंतरात्म्याला विसरून जाणं हा केवढा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे समर्थ आपल्याला पुढील ओवीत सांगत आहेत. उगाच घर पाहोन गेला, खर धनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजानेने. म्हणजे एखादा माणूस जाऊन उगाच नुसते घर पाहून आला आणि घर मालकाला भेटलाच नाही, किंवा कुणी एखादा मनुष्य एका राज्यात जाऊन आला पण तो राजालाच भेटला नाही, त्या मनुष्याने राजालाच जाणले नाही, असा त्याचा अर्थ. पहा, एखाद्याच्या घरी जावं, यथेच्छ असा पाहुणचार झोडावा, पण यजमानांची ओळखच करून न घ्यावी. म्हणजे तसा हा चमत्कारिक प्रकार म्हणावा लागेल. समर्थांच्या काळातील जे लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येत किंवा जात असत, ज्या राज्यात आलोय त्या राजाविषयी जर काहीच माहीत करून घेतली नाही तर ते कसं दिसेल? तसं मनुष्य जन्मात येऊन देहाचा त्याचप्रमाणे अनंत ब्रह्मांडाचाही राजा असणाऱ्या अंतरात्म्याला न जाणणं, त्याची ओळख करून न घेणं हे किती विचित्र आहे. हाच मुद्दा आणखी स्पष्ट करताना समर्थ पुढे म्हणतात, देह संगे विषय भोगिले, देह संगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. म्हणजे त्याप्रमाणे माणसांची स्थिती असते. ते देहाच्या योगे विषयोपभोग भोगतात, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात. पण देह धारण करणारा जो अंतरात्मा त्याला मात्र जाणत नाहीत, ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी. बरे, ज्यांची जैसी टाकी तैसे करावे. याप्रमाणे लोक विवेकहीन असतात पण स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. असो, ज्यांची जशी कुवत असेल तसा तो वागतो. पहा, देहाद्वारे मनुष्य सर्व भोग उपभोगतो, लौकिक संपादन करतो, पण या देहाची चेतना असणाऱ्या अंतरात्म्यालाच तो विसरतो. यापेक्षा मोठं नवल ते कोणतं? अंतरात्म्याला न जाणण्याचा अविवेकीपणा दाखवूनही पडलो पण नाकवर अशा ताठर भूमिकेतून आपण विवेकी असल्याचा आव मात्र तो आणत असतो आणि मन मानेल तसं वागत राहतो. ज्या अंतरात्म्याच्या बळावर उपाधी मिळवण्यासाठी तो अविरत झटत असतो, त्या अंतरात्म्याला जाणण्याचा अल्पसा देखील प्रयत्न तो करत नाही. याबद्दलची विषण्णता व्यक्त करताना समर्थ लिहितात, मूर्ख अंतर राखोनेने म्हणून असावे शहाणे, ते शहाणेही दैन्यवाने होऊन गेले. याचा अर्थ मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यास जाणत नाही, म्हणून माणसाने शहाणे असावे. पण जगात मात्र असे दिसून येते की जे स्वतःला शहाणे समजतात तेही त्यांच्या अंतरात्म्याला जाणत नसल्याने दैन्यवानेच असतात.
अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले. देव न कळे म्हणजे आपल्या अंतरातच आत्मवस्तुरूपी ठेवा असून ते त्याच्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. बघा, पूर्वी घरांच्या लाकडी खांबांमध्ये धन दडवून ठेवण्याची पद्धत होती. मात्र पुढच्या पिढीला त्याविषयी जर काहीच माहिती नसेल तर त्या घरात धनाचा साठा असूनही ते दारोदार याचना करत भटकत राहतील. तसंच अंतरात्म्याच्या स्वरूपात सर्व शक्ती युक्ती भगवंतानं आपल्या हृदयात भरून ठेवल्या आहेत, परंतु त्या अनमोल ठेव्याविषयी अनभिज्ञ असल्यामुळं आपण लाचार याचकासारखं लौकिक उपाधींचे उंबरटे झिजवत या मायानगरीमध्ये दिशाहीन होऊन भटकत आहोत. निज शक्तीला जाणण्यासाठी अंतरंगात उतरायला हवं. अंतरात्म्याला सन्मुख होण्याचा, त्याच्याशी एकरूप तदाकार होण्याचा प्रयत्न करावा. देहानं घडत असलेली कर्म, दृश्यातील घडामोडी यांच्याच इच्छेनं, परमेश्वराच्याच इच्छेनं घडत आहेत. अशा सहज भूमिकेतून जीवन त्याच्या चरणी समर्पित करावं. मी त्याच्या हातातील भाऊल आहे, निमित्त आहे. अशा सहज स्थितीत ज्याला राहता आलं त्याला तो अनमोल ठेवा प्राप्त करण्यासाठी साधनांची आटाआटी करावीच लागत नाही. कारण अंतरात्मा कष्ट साध्य नाहीच मुळी. समर्थ पुढे म्हणतात, या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेशी तरतरी. पवाडेल कोठे म्हणजे अनंत अशा अंतरात्म्यांचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे. माणसाची वृत्ती एक देशी असते, तिची शक्ती मर्यादित असते. याचाच अर्थ मनुष्याची वृत्ती एकदेशी असल्यामुळं ती अंतरात्म्याचं ध्यान करण्यास तोकडी पडते, कमी पडते. जोपर्यंत आपली वृत्ती एकदेशीय देहाधिष्ठित आहे तोपर्यंत तिची झेप दृश्यापर्यंतच जाणार. अशा वृत्तीनं अंतरात्म्याला कसं बरं जाणणार. त्यासाठी त्याच्याशी तादाम्य पावणं म्हणजेच त्याच्यापासून विभक्त न होणं हाच एकमेव मार्ग उरतो. ब्रह्मांडाला व्यापून असलेल्या अंतरात्म्याचा आधार सुटणं म्हणजे मी करता या भावनेचा उदय होणं आहे. ज्या क्षणी आपण कर्तेपण स्वतःकडे घेतो त्या क्षणी आपण अंतरात्म्यापासून विभक्त होतो. मी जीव या भ्रमामुळं त्याचं कर्तेपण विसरून जातो. अंतरात्म्याला बुद्धीच्या कवेत घेणं मनुष्याला केवळ अशक्य आहे. त्याला जाणायचं असेल तर त्याच्याशी तद्रूप होणं, एकरूप होणं हाच एकमेव मार्ग आहे. आपलाच नाही तर अखिल ब्रह्मांडाचाही मूलाधार असलेल्या अंतरात्म्याची व्याप्ती किती विशाल आहे हे विशद करताना, विवरण करताना समर्थ म्हणतात, ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाशाणी किती एक. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये प्राण्यांची एकच दाटी झालेली आहे. त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक भाषा आहेत. एवढेच नव्हे तर भूगर्भात आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत. पहा, ब्रह्मांडामध्ये कितीतरी प्रकारचे जीव प्राणी आहेत. त्यांची रूप, भाषा यांमध्ये प्रचंड विविधता आढळते. अनेक जीव मात्रांपैकी एक असणाऱ्या मनुष्य प्राण्याचा विचार केला तर त्याच्यातही किती वैविध्य आहे हे आपण बघतोच.
एका मनुष्यासारखा तंतोतंत दुसरा नसतो. त्यामुळंच तर व्यक्तीच्या हातच्या बोटाचे ठसे किंवा बुबुळांच्या प्रतिमांचा वापर ओळख पटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. एक व्यक्ती म्हणून विचार करता मनुष्याच्या देहातही विविधता आढळते. मग 84 लक्ष योनींतील प्राणी मात्रांमध्ये किती वैविध्य असेल बरं. एकाच झाडाची 2 पानं किंवा फुलं देखील एकसारखी नसतात. यावरूनच अंतरात्मा म्हणजे काय चीज असेल, याचं कर्तृत्व किती अफाट असेल याची कल्पना यायला हवी. मात्र त्याला ओळखण्याचा, त्याचा आवाका समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? अंतरात्म्याची व्याप्ती सांगताना समर्थ पुढे म्हणतात, इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. म्हणजे इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि या अनेकांच्या ठिकाणी जो एकच वर्तत असतो तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो तर काही ठिकाणी प्रगट असतो. ठाई ठाई तो भरून आहे, पण शोधायला जावं तर तो सापडत नाही. बरं, त्याला आपण शोधतो तरी कसं? सर्व काही ईश्वराच्या शक्तीनं, प्रेरणेनं चालतं असं आपण तोंडानं म्हणतो, पण ते मनानं स्वीकारतो का? एखादी घटना मनाप्रमाणे घडली की ती रामाची इच्छा अशी आपली सहज भावना होते. पण तेच जर मनाविरुद्ध काही घडलं तर ते माझ्याच बाबतीत का असं म्हणत आपण त्रागा करू लागतो. म्हणजेच प्रतिकूल घटना रामाची इच्छा म्हणून आपण स्वीकारत नाही. वास्तविक अंतरात्मा देव, दानव, मानव यांना समसमान चेतना पुरवीत असतो. आपल्या जीवनातील सर्व बरावाईट घटनांचा सूत्रधारही तोच असतो. पण अनुकूल घडलं की तो आपल्यासाठी प्रगट स्वरूपात असतो आणि प्रतिकूल घडलं की तो आपल्यासाठी गुप्त होतो. अशी आपली स्वार्थ प्रेरित प्रवृत्ती असते. ईश्वराची इच्छा असं आपण म्हणतो आणि त्याच वेळी आपण दृश्य जगताला सत्यही मानत असतो. नेमकी इथंच आपली चूक होते. चंचल जगतात लिप्त राहून त्याहून अलिप्त असलेलं निश्चळ परमतत्व आपल्याला कसं बरं सापडणार? अंतरात्म्याचं कर्तृत्व तर जाणवतंय, पण काही केल्या तो हाती मात्र येत नाही. अशी आपली विचित्र अवस्था होते. भूतकाळातील घटना त्यांच्या वर्तमानाशी योग्यतेचा ओढून ताणून जोडलेला संदर्भ, त्यातून येणारी धाकधूक, भविष्याची भ्रांत, अशा मनोवस्थेत आपलं मन निश्चळाला भेटण्यासाठी कधी निवांत होईल का? अशा चंचळ मनाला व देहाला भगवंताच्या इच्छेवरच सोडायला हवं. त्याला प्रारब्धाचाही आधार देणं चुकीचं होईल. कारण आपण काय वाईट केलं होतं म्हणून हे प्रारब्ध भोग माझ्या वाट्याला आलेत असे विचार मनात डोकावू शकतात. जो जीवनाकडं तटस्थपणेनं बघत असतो त्याला, त्या देहाला भगवंताच्या इच्छेवर सोपवतो. घडणारी हरेक घटना ईश्वराच्या इच्छेनंच घडत आहे अशा दृढ विश्वासानं त्याच्याकडं कौतुकानं बघतो. भगवंत जे करतोय ते योग्यच आहे आणि माझ्या अंतिम कल्याणाचंच आहे अशी ज्याची प्रामाणिक भावना तयार होऊ लागते
त्याला त्याची अंतरात्म्याकडून परमात्म्याकडं वाटचाल सुरू होते, हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. जीवनातील घटनांकडं साक्षीत्वानं पाहता आलं पाहिजे. समुद्र अथांग पसरलेला आहे, पण त्याचं पाणी खारं असल्यामुळं तहान भागवण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नाही. नदी ओढ्यांचं पाणी समुद्राच्या पाण्याच्या तुलनेनं थोडं जरी असलं तरी ते गोड असल्यामुळं तहानलेल्या जीवांना ते शांत करतं. तसं जीवनात सागराच्या खाऱ्या पाण्यासारखे अप्रिय प्रसंग अनेक येतात. त्यामुळं आपलं मन उद्विग्न होतं. नदी झऱ्यांच्या गोड पाण्यासारखे सुखद प्रसंगही येतात आणि ती भगवंताची कृपा असं म्हणून आपण त्यांना स्वीकारतो. अशा प्रकारे अंतरात्म्याच्या कर्तृत्वाला आपण बरं वाईट असं विभागतो. थोडासा असा विचार करून बघूया. एखादा वाईट प्रसंग वाट्याला आला तर ती भगवंताची कृपाच समजावी. सूर्यकुळातील माझा रघुवीर हे सारं पाहतोय याविषयी खात्री बाळगावी. जसं सूर्यप्रकाशानं सागराच्या पाण्याची वाफ होते, तिचे ढगात रूपांतर होऊन त्या ढगातून मधुर शीतल पाण्याचा सुखद वर्षाव होतो, तसं माझ्या जीवनातील ताप विरून जातील आणि राम कृपेनंच गोड प्रसंगांनी माझं जीवन पुन्हा फुलून जाईल. आणि समजा जीवनभर सुखच सुख लाभलं, अर्थात जीवन मळ्यात नदीचंच पाणी खेळत राहिलं, तरी एक लक्षात ठेवावं की नदी शेवटी समुद्रालाच मिळते. म्हणजेच तिच्या पाण्यातील गोडवा ती हरवून बसते. तेव्हा जीवनातील सर्व बऱ्या वाईट घटनांमध्ये भगवंताची कृपा पाहण्यास शिकावं. त्यासाठी भगवंताच्या अखंड अस्तित्वाची जाणीव असायला हवी. त्याच्या नामस्मरणातूनच ती अस्तित्व जाणीव येऊ शकते. दृश्यात चंचळात राहून अंतरात्म्याला आणि त्या योगे परमात्म्याला जाणण्याचं नामस्मरण हे सुलभ साधन आहे. समर्थ पुढे सांगतात, चंचळे न होई जे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ. चंचळते नव्हे निश्चळ, परब्रह्म ते. म्हणजे जोपर्यंत माणूस चंचळाच्या सत्तेत वावरत असतो तोपर्यंत तो निश्चळ अशा परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवाने जाणून घ्यावे. चंचळ अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म एक म्हणता येणार नाही. याचाच अर्थ जे घडतंय ते योग्यच आहे अशा विश्वासानं आणि सम्यकतेनं जीवनातील घटनांकडे पाहावं. मनातून सुखदुःख वाटून घेऊ नये. असं जेव्हा अंतरात्म्याचं कर्तृत्व बघू लागतो तेव्हा आपलं मन सूक्ष्म होऊ लागतं. अंतर्मुख होत होत चंचळातून निश्चळाकडं सरकू लागतं. असं उन्मन झालेलं मन शून्याला भेदून पलीकडं जातं. मनाची ही अवस्था म्हणजे विवेक विचाराच्या योगे देहाचा केलेला तत्व झाडाच होय. चंचळात असूनही मी निश्चळ अवस्थेत आहे हे विवेकच आपल्याला अवगत करून देतो. ते कसं? अशाश्वत चंचळ देह पडताच त्यातील एक एक तत्व विसर्जित होत जातं. देहाला अग्नीच्या स्वाधीन केलं जातं. त्यातील जलतत्वाची वाफ होऊन आकाशात विरून जाते. रक्षेला पृथ्वी पोटात घेते. पिंडाचा जसा लय होतो तसाच ब्रह्मांडाचाही लय होतो. मग मी नक्की कोण आहे हे समजावताना समर्थ आपल्याला पुढील ओवीत सांगत आहेत. तत्वे तत्व जेव्हा उडे
तेव्हा देहबुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. म्हणजे तत्वांचे जेव्हा निरसन होते तेव्हा मी देह ही देहबुद्धी नष्ट होते आणि मग चारी बाजूंना चहूकडे निर्मळ निश्चल निरंजन असे परब्रह्मच ओतप्रोत कोंदटलेले आहे अशी अनुभूती येते. पहा, अंतरात्म्याचं कर्तृत्वाचं कौतुक पाहत मनाला निर्विकार करावं, विवेकानं एक एक तत्व बाजूला सारावं. म्हणजे देहभाव क्षीण होत होत त्याचा क्षय होतो. यालाच श्री संत तुकाराम महाराज आपुले मरण पाहिले म्या डोळा असं म्हणतात. मीच न उरल्यामुळं चोहीकडं जे अनुभवायला येतं ते निश्चळ निरंजन परब्रह्म होय. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे यासाठी आवश्यक असणारा विवेक सद्गुरूंनी दिलेल्या साधनांच्या अभ्यासातून सत्संगातूनच मिळतो. नामासारखा चांगला सत्संग नाही. ज्याचा विवेक कच्चा आहे तो या मार्गावर चालण्यास असमर्थ ठरतो. म्हणून समर्थ पुढे आग्रहानं सांगतात, आपण कोण कोठे कायचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयकाचा, त्यास हे कळेना. म्हणजे हे सर्व होण्यासाठी माणसानी मी कोण, मी कसा आहे, कोठून आलो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जो प्राणी स्वतः अर्धवट असतो, मूर्ख असतो, त्याला हे कळतच नाही. पुढे समर्थ शेवटी सांगत आहेत, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उधरावा, हरिभक्ती करुणी. म्हणजे म्हणून भल्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तरून जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. किती सुंदर समर्थांनी सांगितलेले. शेवटी विवेकाची कास न सोडता भगवंताची भक्ती करत करत संसार रूपी चंचल नदी तरून जावी आणि स्वतः सोबतच वंशाचाही उद्धार करून घ्यावा. या समासामध्ये भीम दशकात समर्थांनी आपल्याला महंताच्या एकूण व्यक्तिमत्वाचा म्हणजे खास करून विशेष करून त्याच्या आंतरिक विकासाचा अभ्यास सांगितलेला आहे आणि तो आपण अभ्यासत आहोत. अंतरात्मा विवरण हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपण आजपर्यंतच्या समासामध्ये चंचल नदीची संकल्पना समजून घेतली आणि सर्वसामान्य जीव या भवप्रवाहात कसा वाहवत जातो आणि महंत सद्गुरु कृपेनं मायारूपी गंगेच्या उगमस्थानापर्यंत जात परब्रह्माशी कसा एकरूप होतो, परब्रह्म स्वरूपाशी कसा तद्रूप होऊन जातो, याचं चिंतन आपण या समासामध्ये अतिशय सुंदर अशा रीतीनं केलेलं आहे. चंचल नदीचं कर्तृत्व कोणाचं, दृश्य जगतात घडणाऱ्या अनेक अशा अनंत घटना घडवणारा कोण आहे, असे प्रश्न निर्माण जरी झाले तरी त्याचं विवेचन विवरण समर्थांनी सुरेख असं या समासामध्ये केलेलं आहे आणि यावर संपूर्ण आपण उत्तर शोधलेलं आहे. हरेक प्रयत्न करून पाहिला आहे. अशा घनिष्ठ प्रश्नांची उकल या समासामध्ये समर्थांनी आपल्याला करून दिलेली आहे. मनुष्य स्वभावच असा आहे की मनुष्याची बुद्धीची झेप जिथपर्यंत पोहोचून जाते तिथपर्यंत तो स्वतःचे
अनुमान स्वतःचे अंदाज पणाला लावत विश्वातील कर्तेपण कुणाचं याचा शोध घेत राहतो. मात्र या समासामध्ये समर्थांनी या प्रश्नाची उघड केलेली आहे, उकल केलेली आहे. आणि हे विश्व कुणाचं, हे ब्रह्मांड कुणाचं, तर हे विश्व प्रभू रामांचं, हे विश्व परमात्म्याचं. त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं कोडं सुटलेलं आहे आणि आपल्या जीवनातील कर्तेपण सुखदुःखामध्ये परमेश्वरावरती सोपवणं हे आपल्याला समर्थांनी या समासातून शिकवलेलं आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.